हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वे? आजची आपली गोष्ट आहे घटस्फोटानंतर पतीचा जल्लोष. शहराच्या पॉश भागात असलेल्या 3 मजली कोठीच्या बाहेर त्या रात्री प्रकाश काही जास्तच होता. आतून हसण्याचे, संगीताचे आणि ग्लास एकमेकांवर आदळण्याचे आवाज येत होते. आदित्यने हातात महागड्या विस्कीचा ग्लास धरला होता आणि तो मित्रांच्या घोळक्यात उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव होता, जणू एखाद्या ओझ्यातून तो मुक्त झाला असावा. आज त्याचा घटस्फोट फायनल झाला होता. कोर्टाबाहेर पडताच त्याने सर्वात आधी आपल्या मित्रांना फोन केला होता. आज रात्री पार्टी आहे माझ्या घरी. आदित्यचे लग्न 8 वर्षापूर्वी अक्षुशी झाले होते. अक्षू शांत स्वभावाची, समजूतदार आणि कुटुंबाला जोडून ठेवणारी मुलगी होती. पण गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या नात्यातील दरी गडद होत चालली होती. आदित्यला वाटायचे की अक्षू त्याचे स्वातंत्र्य हिरकावून घेत आहे. त्याला उशिरा रात्रीपर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आवडायच्या. व्यवसायाच्या नावावर मित्रांसोबत ट्रिप्स आणि सोशल मीडियावर दिखावा करणे आवडायचे. अक्षूला हे सर्व आवडत नसे. तिला फक्त एक सामान्य, सन्मानजनक आणि स्थिर जीवन हवे होते. हळूहळू वादाचे रूपांतर आरोपात झाले. आरोप चारित्र्यहीनापर्यंत पोहोचले. आदित्यने अक्षूवर संशय घेण्यास सुरुवात केली, तर अक्षू दरवेळी शांत राहून गोष्ट सावरण्याचा प्रयत्न करत राहिली. पण एक दिवस प्रकरण कोर्टात पोहोचले. आदित्यने घटस्फोटाचा अर्ज दिला. कोर्टात शेवटच्या सुनावणी दरम्यान अक्षू फक्त एकच गोष्ट म्हणाली होती, आज तू मला गमवत आहेस आदित्य, पण लक्षात ठेव, जे गमावले आहेस त्याची जाणीव तुला उशिरा होईल. आदित्यने त्यावेळी मोठा हसून दाद दिली होती. त्याला वाटले की ही एका हरलेल्या स्त्रीची शेवटची ओळ आहे आणि आता तोच माणूस जल्लोष साजरा करत होता. मित्रांनी केक कापला, फ्रीडम पार्टी, कोणीतरी जोरात ओरडले. आदित्यने हसत हसत म्हटले, आजपासून नवीन आयुष्य सुरू. पण त्याच रात्री जेव्हा पार्टी संपली आणि शेवटचा पाहुणाही निघून गेला, तेव्हा घरात एक विचित्र शांतता पसरली. भिंती जणू आधीपेक्षा जास्त रिकाम्या वाटू लागल्या. अक्षूची खोली आता रिकामी होती. कपाट अर्धे रिकामे होते. आदित्यने फोन उचलला आणि इंस्टाग्रामवर घटस्फोटाच्या सेलिब्रेशनचा फोटो टाकला. फायनली फ्री. काही मिनिटातच लाईक्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. तेव्हाच त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. आदित्यला वाटले की कोणी मित्र थट्टा करत असेल. त्याने कॉल उचलला. दुसरीकडून एक थंड आवाज आला, जल्लोष साजरा केलास? आदित्य डचकला. कोण? आवाज पुन्हा आला, ज्याला तू गमावले आहेस त्याची किंमत आज रात्री समजून येईल. फोन कट झाला. आदित्यने ही मस्करी समजून फोन फेकून दिला. पण काही वेळातच संपूर्ण घराची लाईट अचानक बंद झाली. संपूर्ण परिसर उजाडलेला होता. फक्त त्याची कोठी अंधारात बुडाली होती. तो खाली इलेक्ट्रिक पॅनलकडे वळला, तेव्हाच त्याला वरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले. तो पायऱ्यात चढला. अक्षूची जुनी खोली उघडी होती, जी त्याने स्वतः लॉक केली होती. खोलीच्या आत टेबलवर एक फाईल ठेवली होती. आदित्यचे हात थरथरू लागले. फाईलवर लिहिले होते, सत्य, जे तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस. त्याने फाईल उघडली. आत बँक स्टेटमेंट, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आणि काही मेडिकल रिपोर्ट्स होते. मेडिकल रिपोर्ट्सवर त्याचे नाव होते आणि खाली लिहिले होते, परमनंट इन्फर्टिलिटी. आदित्यचा श्वास रोखला गेला. 8 वर्षापासून तो अक्षूला टोमणे मारत आला होता की ती आई होऊ शकत नाही. पण सत्य काही वेगळेच होते. तेव्हाच त्याच्या पाठीमागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. तो वळला. दारात अक्षू उभी होती. चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आणि डोळ्यात असा भाव जो आधी कधी पाहिलाच नव्हता. आदित्यच्या गळ्यातून आवाजच फुटेना, तू इथे? अक्षू हळूहळू आत आली आणि म्हणाली, आज तुझ्या स्वातंत्र्याची पहिली रात्र आहे आदित्य, आणि आजच तू सर्व काही गमावणार आहेस. त्याच क्षणी बाहेरून पोलिसांच्या गाडीचा आवाज आला. आदित्यला समजेना की हे सर्व काय चालले आहे, आणि तेव्हाच मुख्य दरवाजावर जोरात थाप पडली. दरवाजावर पडणाऱ्या जोरदार थापेने आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. बाहेर पोलिसांच्या गाड्यांच्या लाल निळ्या लाईट्स चमकत होत्या. काही सेकंदात मुख्य दरवाजा उघडला आणि 4 पोलीस आत दाखल झाले. त्यांच्या मागे एक कडक चेहऱ्याचे इन्स्पेक्टर उभे होते. आदित्यने घाबरून अक्षूकडे पाहिले, पण अक्षूच्या चेहऱ्यावर तोच शांत भाव होता, जणू ती या क्षणाची वाट पाहत होती. इन्स्पेक्टरने वेळ न घालवता विचारले, आदित्य मल्होत्रा,
आदित्यचा आवाज सुकला होता. हा, पण काय झालं? इन्स्पेक्टरने एक कागद त्याच्यासमोर केला. तुमच्या विरुद्ध आर्थिक फसवणूक, टॅक्स चोरी आणि अवैध गुंतवणुकीच्या प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि पुरावेही आहेत. आदित्यचे हात कापू लागले. हे हे काय नाटक आहे? मी एक सन्माननीय बिझनेसमॅन आहे. अक्षू हळूच हसली. सन्माननीय? इन्स्पेक्टरने फाईल उघडली. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावावर जो फंड फिरवला आहे तो थेट मनी लॉन्ड्रीच्या कक्षेत येतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व माहिती आम्हाला तुमच्या पत्नीने, माफ करा, माझी पत्नीने दिली आहे. आदित्यचा चेहरा पांढरा पडला. अक्षू, तू? अक्षूने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटले, मी असे काहीही केले नाही जे चुकीचे आहे. फक्त सत्य समोर आणले आहे. आदित्यला आठवू लागले, गेल्या 2 वर्षापासून अक्षू त्याच्या ऑफिसच्या कामात रस घेत होती. ती अकाउंट्स पाहू लागली होती, फाईल्स सांभाळू लागली होती. तेव्हा आदित्यला वाटले होते की ती फक्त संशय घेत आहे, पण प्रत्यक्षात ती पुरावे गोळा करत होती. इन्स्पेक्टरने पुढे म्हटले, आणि अजून एक गोष्ट, तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी जी तुमच्या नावावर ट्रान्सफर झाली होती तिची खरी कागदपत्रेही आता चौकशीत आहेत. संशय आहे की तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सही बनावट केली होती. आदित्यच्या कपाळावर घाम फुटला. अक्षूने शांत आवाजात म्हटले, तुला आठवतंय जेव्हा तुझ्या भावाने घर सोडले होते, तू सर्वांना सांगितले होते की तो स्वतःहून निघून गेला, पण सत्य हे होते की तू त्याला फसवून हिश्श्यातून बाहेर काढले होते. आदित्य ओरडला, चुप्प बस. पण अक्षूचा आवाज आता आधीपेक्षा अधिक खंबीर होता. आज चुप्प राहण्याची पाळी तुझी आहे. पोलिसांनी आदित्यला पकडले. त्याच्या मित्रांपैकी आता कोणीही फोन उचलला नाही. इंस्टाग्रामवर त्याच्या फायनली फ्रीवाल्या पोस्टवर कमेंट्सच्या जागी आता प्रश्न येऊ लागले होते. काहीच मिनिटात एक न्यूज चॅनलची गाडीही बाहेर येऊन थांबली. अक्षूने खिडकीतून बाहेर डोकावले. मीडियाला आधीच बातमी लागली होती. आदित्यने दहशतीने विचारले, तू हे सर्व प्लॅन केले होतेस? अक्षूने त्याच्याकडे पाहिले. नाही आदित्य, मी फक्त वाट पाहिली. तू स्वतःच्या चुकांमुळे पडशील, फक्त तेच घडू दिले. तेव्हाच इन्स्पेक्टरने अजून एक कागद काढला. आणि एक वैयक्तिक प्रकरणही आहे. तुमचा मेडिकल रिपोर्ट जो तुम्ही तुमच्या पत्नीपासून लपवला होता, त्याच्यासोबत मानसिक छळाचा केसही नोंदवला गेला आहे. तुम्ही त्यांना वर्षानुवर्ष वांज असल्याचा टोमणा दिला, तर खरी रिपोर्ट काही वेगळीच सांगते. आदित्यचे डोके झुकले. त्याला वाटले होते घटस्फोटानंतर तो स्वतंत्र आहे, पण खरे जाळे तर आज उलगडले होते. पोलीस त्याला घेऊन बाहेर पडले. कॅमेऱ्याचे फ्लॅश त्याच्या डोळ्यावर पडत होते. जो माणूस काही तासांपूर्वी फ्रीडम पार्टी साजरी करत होता तोच आता बेड्यात होता. पण गोष्ट इथेच संपली नव्हती. अक्षूने दरवाजा बंद केला आणि परत त्याच खोलीत गेली जिथे फाईल ठेवली होती. तिने कपाट उघडले. आत अजून एक फोल्डर ठेवले होते, लाल रंगाचे. तिने हळूच ते उघडले. त्याच्या आत एक जुना फोटो होता आणि एक जन्मदाखला. नाव वाचताच अक्षूचे डोळे पाणवले. आता शेवटचे सत्यही समोर येईल, तिने स्वतःशीच म्हटले. त्याच वेळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर एक नाव चमकत होते, आर्यन. अक्षूने कॉल उचलला. दुसरीकडून आवाज आला, सर्व नीट झाले? अक्षूने हळू स्वरात उत्तर दिले, हो, आता फक्त शेवटचे पाऊल बाकी आहे. फोन कट झाला आणि त्याच क्षणी हळूहळू त्या जन्म दाखल्यावर फोकस केला, ज्यावर पित्यांच्या नावाच्या जागी लिहिले होते अनोळखी. पोलिसांची गाडी दूर निघून गेली होती. मीडियाची गर्दी हळूहळू कमी होत होती. घराबाहेर पसरलेला लखलखाट आज शांततेत बदलला होता. तेच घर जिथे काही तासांपूर्वी हास्य घुमत होते, आता एका विचित्र थंडाव्याने भरले होते. अक्षू एकटी उभी होती. तिच्या हातात ते लाल फोल्डर होते, ज्यामध्ये दडलेले होते ते सत्य जे कोणत्याही न्यायालयापेक्षा मोठा निकाल देणार होते. तिने पुन्हा जन्म दाखला पाहिला. तारीख आजपासून 7 वर्षापूर्वीची होती. तेच वर्ष जेव्हा तिचे आयुष्य पूर्णपणे कोलमडले होते. फोन पुन्हा वाजला. यावेळी अक्षूने स्वतः कॉल लावला. आर्यन, वेळ आली आहे. दुसरीकडून शांत आवाज आला, तू खरोखर तयार आहेस का? अक्षूने डोळे मिटले. आता मागे वळण्याचा प्रश्नच उरत नाही. कट. 7 वर्षांपूर्वी आदित्य तेव्हाही तसाच होता, महत्वाकांक्षी, गर्विष्ठ आणि आपल्या प्रतिमेसाठी वेडा. लग्नाच्या 1 वर्षानंतर जेव्हा अक्षू आई होऊ शकली नाही, तेव्हा त्याने तिला डॉक्टरांच्या फेऱ्या मारायला लावल्या.
प्रत्येक रिपोर्ट नॉर्मल यायची, पण आदित्यला विश्वास नव्हता. एक दिवस अक्षूने गपचूप त्याचीही तपासणी करून घेतली. रिपोर्ट आला आणि सत्य समोर होते. समस्या आदित्यमध्ये होती. अक्षू ती रिपोर्ट हातात घेऊन कित्येक तास रडत होती, पण तिने ठरवले की ती ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही. तिला वाटले होते की पतीचा सन्मान राखणे हेच पत्नीचे कर्तव्य आहे. पण आदित्यने काय केले? त्याने संपूर्ण कुटुंबासमोर अक्षूला वांज म्हटले. नातेवाईकांचे टोमणे, सासूचे बोचरे बोलणे सर्व अक्षूने गप्प राहून सहन केले. आणि मग एक दिवस आदित्यने नशेत तिला धक्का दिला. ती पायऱ्यांवरून खाली पडली. त्या दिवशी अक्षू गरोदर होती. तिला स्वतःलाही त्याच सकाळी ते समजले होते, पण ते बाळ वाचू शकले नाही. हॉस्पिटलमध्ये जेव्हा शुद्ध आली तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्ही पुन्हा आई होऊ शकता, पण खूप काळजी घ्यावी लागेल. आदित्य त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आला नव्हता. तो मित्रांसोबत बिझनेस मीटिंगमध्ये होता. त्या दिवशी अक्षूच्या आत काहीतरी तुटले. वर्तमानात परत येते. आर्यन दारात उभा होता. उंच, शांत, डोळ्यात गांभीर्य. तो आत आला आणि म्हणाला, आता काय करायचे? अक्षूने लाल फोल्डर त्याच्याकडे सरकवले. आता हे सत्य समोर येईल. आर्यनने जन्म दाखला पाहिला. तू त्याला सांगणार का? अक्षूचा आवाज जड झाला. नाही, त्याला स्वतःलाच समजेल. तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आदित्य रात्रभर जागाच राहिला. सकाळ होताच मीडियात बातमी पसरली होती. प्रसिद्ध उद्योगपती आदित्य मल्होत्राला अटक. त्यांच्या कंपनीचे शेअर्स कोसळू लागले. बँकेने अकाउंट फ्रीज केले. त्याचे तथाकथित मित्र गायब झाले. आणि तेव्हाच इन्स्पेक्टरने त्याच्यासमोर अजून एक फाईल ठेवली. ही नवीन तक्रार आली आहे. आदित्यने थरथरत्या हातांनी फाईल उघडली. आत हॉस्पिटलचा रिपोर्ट होता, 7 वर्ष जुना, आणि त्यासोबत सीसीटीव्हीचे फुटेजही होते, ज्यात तो नशेत अक्षूला धक्का देताना दिसत होता. आदित्यच्या हातातून फाईल गळून पडली. हे हे खोटे आहे, इन्स्पेक्टर थंड स्वरात म्हणाले. हॉस्पिटलच्या रेकॉर्ड्समध्ये त्या दिवशी तुमच्या पत्नीचा मिसकॅरेज झाल्याची नोंद आहे आणि डॉक्टरांचा जबाबही आहे. आदित्यचा श्वास वेगाने सुरू झाला. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की त्याने फक्त एक नाते तोडले नव्हते, त्याने एक जीव संपवला होता. संध्याकाळी अक्षू तुरुंगात त्याला भेटायला गेली. लोखंडी गजाच्या मागे आदित्य बसला होता. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता. अक्षूने भावशून्य स्वरात विचारले, कसे वाटतंय? आदित्यने विस्फारलेल्या डोळ्यांनी विचारले, तू सर्व प्लॅन केले होतेस? अक्षू हळूच म्हणले, नाही, तू केले होतेस, मी फक्त वाट पाहत राहिले. आदित्यच्या डोळ्यात पाणी आले. मी मुद्दाम नाही केले अक्षू. अक्षूचा आवाज पहिल्यांदा थरथरला. पण केले तर होतेस ना. काही क्षण शांतता राहिली. मग अक्षूने ते लाल फोल्डर गजामधून आत ढकलले. हे बघ. आदित्यने जन्म दाखला उचलला. त्याचे डोळे विस्फारले. हे कोणाचे आहे? अक्षूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या बाळाचे. आदित्यचे हृदय जणू थांबले. पण ते तर अक्षूने त्याचे बोलणे तोडले. ते बाळ त्या दिवशी मेले नव्हते आदित्य, ते वाचले होते. डॉक्टरांनी मला सांगितले होते, पण मी तुला सांगितले नाही, कारण ज्या माणसाला स्वतःच्या अहंकाराशिवाय कशाचीही पर्वा नव्हती, तो वडील होण्याच्या लायकीचा नव्हता. आदित्यचे जग फिरल्यासारखे झाले. तो कुठे आहे? अक्षूने गजाच्या पलीकडे उभा असलेल्या आर्यनकडे इशारा केला. तोच, तुझा मुलगा. आदित्यचा श्वास तुटू लागला. आर्यनच्या डोळ्यात कोणताही द्वेष नव्हता, फक्त अंतर होते. अक्षूने शेवटचा वार केला. तू आज खरोखर सर्व काही गमावले आहेस आदित्य. पैसा, इज्जत आणि आपला मुलगा सुद्धा. आदित्य गजांना पकडून जोरात ओरडला, अक्षू, मला एक संधी दे. पण यावेळी अक्षू वळली आणि मागे न पाहता निघून गेली. तुरुंगाच्या गजामागे बसलेला आदित्य आपल्या आयुष्यात पहिल्यांदा खरोखर एकटा होता. फोन हरवला होता, मित्र गायब होते, वकील पैशाची मागणी करत होते आणि बँक अकाउंट सील झाले होते. ज्या माणसाला आपल्या ताकदीवर, पैशावर आणि नावावर गर्व होता, त्याच्याकडे आता काहीही उरले नव्हते. पण खरी शिक्षा न्यायालयाने दिली नव्हती. खरी शिक्षा तर त्याला त्या लाल फोल्डरने दिली होती. आर्यन, त्याचा मुलगा, ज्याला त्याने कधी पाहिलेही नाही, ज्याला त्याने जन्म घेण्यापूर्वीच गमावले असे समजले होते, ज्याच्या आईला त्याने वर्षानुवर्ष टोमण्यांनी तोडले होते. तिकडे अक्षू आपल्या नवीन छोट्या घराच्या बाल्कनीत उभी होती. समोर आर्यन उभा होता, शांत पण मनात वादळ घेऊन.
आई, तू त्यांना आधी का नाही सांगितले? अक्षूने दीर्घ श्वास घेतला. कारण काही सत्ये वेळेच्या आधी सांगितली तर त्यांची किंमत संपून जाते. त्याला आपल्या प्रत्येक चुकीचे ओझे वाटणे गरजेचे होते. आर्यनने हळू स्वरात विचारले, काय ते खरोखर इतके वाईट माणूस आहेत? अक्षूने थेट उत्तर दिले नाही. माणसं वाईट जन्माला येत नाहीत बाळा, पण त्यांचा अहंकार त्यांना राक्षस बनवतो. इकडे कोर्टाच्या पुढच्या सुनावणीत आदित्य विरुद्ध सर्व पुरावे सादर करण्यात आले. कंपनीचे डायरेक्टरही फिरले. मोठ्या भावाने साक्ष दिली की प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट होती. हॉस्पिटलच्या डॉक्टरने जबाब दिला आणि अखेर जजनी निकाल सुनावलाच. 7 वर्षांची शिक्षा. निकाल ऐकताच कोर्टात शांतता पसरली. आदित्यच्या नजरा गर्दीत अक्षूला शोधत होत्या. ती मागे उभी होती. ना जिंकण्याचा गर्व, ना बदल्याचा आनंद, फक्त एक थकलेला सुकून. आदित्यला नेले जात होते तेव्हा त्याने शेवटची हाक मारली, अक्षू, कधी माफ करू शकशील का? अक्षू काही क्षण शांत राहिली. मग म्हणली, माफ करेन, पण विसरू शकणार नाही. वेळ निघून गेली. आदित्य तुरुंगात दररोज आपल्या निर्णयाचा विचार करत असे. त्याने पहिल्यांदा डायरी लिहायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर एकच गोष्ट, मी माझे घर स्वतः जाळले. तिकडे अक्षूने आपल्या नावाने एक कन्सल्टन्सी सुरू केली. तिने त्या महिलांची मदत करण्यास सुरुवात केली ज्या घरगुती हिंसाचार सहन करत होत्या. आर्यन अभ्यासात हुशार होता. त्याने कायद्याचे शिक्षण निवडले. मी वकील होईन, ती म्हणाली. का? अक्षूने विचारले. जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही अक्षूला वर्षानुवर्ष गप्प राहावे लागणार नाही. 7 वर्षानंतर तुरुंगाचे गेट उघडले. आदित्य बाहेर आला. पांढरे केस, झुकलेली पाठ, डोळ्यात पश्चातापाचा सागर. त्याने सर्वात आधी ज्या पत्त्यावर पाऊल ठेवले ते त्याचे छोटेसे घर होते. दरवाजा आदित्य उघडला. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी आत येऊ शकतो का? आर्यनने थेट उत्तर दिले नाही. त्याने आत उभ्या असलेल्या अक्षूकडे पाहिले. अक्षू काही सेकंद शांत राहिली. मग म्हणाली, आत ये, पण लक्षात ठेव, हे घर आदराने चालते, अहंकाराने नाही. आदित्य आत आला. तो आता पूर्वीसारखा मालक नव्हता. तो पश्चातापाने भरलेला एक माणूस होता. पण खरा ट्विस्ट अजून बाकी होता. काही महिन्यानंतर आदित्यला समजले की ज्या रात्री त्याने फ्रीडम पार्टी केली होती त्याच रात्री त्याचे सर्व शेअर्स अक्षूने कायदेशीररित्या आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेतले होते. घटस्फोटाच्या फायनल कॉपीमध्ये एक क्लॉज होता जो त्याने कधी वाचलाच नव्हता. त्या क्लॉजनुसार कंपनीचे 51% शेअर्स अक्षूकडे होते, कारण गुंतवणूक तिच्या वडिलांच्या नावाने झाली होती. म्हणजे ज्या जल्लोषात तो आपले स्वातंत्र्य साजरे करत होता त्याच रात्री त्याने आपले साम्राज्यही गमावले होते आणि अक्षूने ती कंपनी विकून तिची अर्धी रक्कम एका ट्रस्टमध्ये टाकली होती, नवीन सुरुवात फाउंडेशन या नावाने. एक संध्याकाळ आदित्य बाल्कनीत उभा होता. त्याने हळूच म्हटले, मी खरोखर सर्व काही गमावले होते. त्या रात्री अक्षू जवळ आली. नाही आदित्य, तू सर्व काही गमावले नव्हतेस. तुला दुसरी संधी मिळाली आहे. सर्व काही गमावल्यानंतर जो माणूस उरतो तोच खरा माणूस असतो. आर्यन आतून त्यांना पाहत होता. त्याने पहिल्यांदाच हळूच म्हटले, बाबा. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजले होते की पैसा गमावणे म्हणजे बर्बादी नसते, इज्जत गमावणेही नाही. सर्वात मोठी बर्बादी आहे आपल्या माणसांना गमावणे. आणि सर्वात मोठा क्लायमॅक्स हा होता. ज्या रात्री त्याने घटस्फोटाचा जल्लोष साजरा केला होता त्याच रात्री त्याने आपल्या अहंकाराची चिता पेटवली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.